शिवरायांचा त्या ठिकाणी एकाची शिवकालीन मर्दानी खेळ जे आहे ते सादर होतील. ते खेळ जे आहेत ते या ठिकाणी आलेले यजमान निमंत्रित पाहुणे जे आहेत ते पाहतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने रवाना होतील की त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार जो आहे ते केला जाणार. आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावरती भगवी टोपी पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मंत्री दिलीप वळसे पाटील, संजयराव आढळराव हे सगळे आपल्याला मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सगळ्यांच्या डोक्यावरती भगवी टोपी जी आहे ती परिधान केलेली आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं हे सगळे मान्यवर जे आहेत ते किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत. खरं तर किल्ले शिवनेरी हे प्रत्येक खरं तर भारतवर्षाच्या प्रत्येक माणसाला एक प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठिकाण आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरी किल्ल्यावरती आलं की वर्षभराची प्रेरणा जी आहे ती आपल्याला कुठून घेण्याची गरज असते. एवढं खरं तर सकारात्मक ऊर्जेचं ठिकाण म्हणून किल्ले शिवनेरीकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवाजी अल्पन जे किल्ल्यावरती गेलं त्या खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये येणारा प्रत्येक शिवप्रेमी जो आहे तो आनंदानं, उत्साहानं आणि तितक्याच खरं चैतन्यानं भारावलेला असतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन खासदार अमोल कोल्हे जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, मंत्री दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि किल्ले शिवनेरीवरती त्या ठिकाणी पाहणं झाल्यानंतर हे सगळे निमंत्रित मान्यवर जे आहे त्या ठिकाणी फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढ्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो सुरुवातीला नक्कीच काही वेळासाठी तुम्हाला थांबवतो.
श्रीमान यहाँ पर मानवंदना समाप्त हुई। गार्ड विसर्जन करने की अनुमति प्रदान करें। सम्मान गाड़ी बघेल शश सम्मान गाड़ी विसर्जन। सम्मान गार्ड भाजप शश। पोलीस दलाकडून आता छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आलेली आहे आणि पाळणा घरामधली ही दृश्य आपण पाहताय, अगदी मनमोहक दृश्य। आणि आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते। पाळणा हलवण्यात आला, पाळणा गीत गायलं गेलं आणि बाळाचं नाव शिवाजी ठेवलं गेलं असं जाहीर झालं। तर शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सखल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहून करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांचे 8वावे जीवित ऋण मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं हे कौतुक, त्यांच्या गुणांचं केलेलं हे विश्लेषण। अष्टावधानी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची ख्याती फक्त महाराष्ट्रात नाहीये, फक्त आपल्या देशात नाहीये, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे। सोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। दादा, आज उत्साह कसा आहे? नाही, नेहमीच शिवजयंती हा राष्ट्रीय सण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एवढा सगळ्या शिवभक्तांचा हा उत्साह असतो आणि याही वर्षी तसा उत्साह बघायला मिळतोय। खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहतो की दरवर्षीची शिवजयंती आणि ह्या वर्षी शिवजयंतीमध्ये खरं खूप फरक वाटतोय, कारण की स्थानिक नेत्यांचे म्हणजे खासदार असतील, आमदार असतील, तुमचे फोटो सुद्धा त्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाहीयेत। कार्यक्रम पत्रिकेत फोटो असण्यापेक्षा मला असं वाटतं की जनतेच्या काळजात प्रतिमा असणं जास्त महत्वाचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागचं असं म्हणतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधल्यानंतर एकही किल्ल्यावर स्वतःचं नाव कोरलं नाही, त्या महाराजांच्या जयंतीच्या निमंत्रण पत्रिकेवर फोटो आहे की नाही हे आपण कसं म्हणायचं? पाठीमागच्या वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने शिवजयंती सोहळा होत होता, पाठीमागच्या वेळेस खालच्या तळाशी आंदोलन केलं होतं, काय नक्की त्याच्यात महत्व होतं? आज तुम्ही खरं तर पायी चाललात। मी दरवर्षी शिवजयंतीला कायम गड चढूनच जातो, कारण पहिल्या पायरीला नतमस्तक केल्याशिवाय ती भावना आहे कृतज्ञतेची, मला वाटतं ती जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होते। आणि राज्यभरातून येणारे तमाम शिवभक्त ज्या पद्धतीनं गड चढूनच वर जातात, तसंच मी दरवर्षी जातो। आपली जी तमाम शिवभक्तांची भावना आहे, किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज असला पाहिजे, ही आता दृष्टिक्षेपात आहे, नजीकच्या भविष्यकाळात ती पूर्ण होताना आपल्याला दिसेल। कारण सुशांत समी सुलदिले, TV9 मराठी, जुन्नर, पुणे। अमोल कोल्हे यांनी केलेलं या ठिकाणी वक्तव्य हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण